जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे सुलेमान खान या 20 वर्षीय मुस्लिम तरुणाची लव्ह जिहादच्या नावाखाली निर्दयीपणे हत्या करण्यात आली असता 8 जणांच्या झुंडीने हा सुनियोजित खून केल्याचा आरोप असून आरोपी धर्मात हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेनंतर राज्यात पुन्हा एकदा मॉब लिचिंगचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार जामनेर तालुक्यात सुलेमान खान या मुस्लिम तरुणावर पाळत ठेवून लव्ह जिहादीचा खोटा आरोप करून त्याची 8 जणांनी मारहाण करून हत्या केली। हे सर्व आरोपी एका कर्मठ हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित असून मॉल, कॅफे, सिनेमागृह अशा ठिकाणी मुस्लिम तरुणावर लक्ष ठेवून सुनियोजित कट रचला जातो असा आरोप ऑल इंडिया पॅन्थर सेनेने केला आहे। या घटनेचा तीव्र निषेध करत पॅन्थर सेनेने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धार्मिक भूमिकेमुळे अशा घटना वाढीस लागल्याचा आरोपही केला आहे व तात्काळ राजीनाम्याची मागणीही केली असता जामनेर मुलाचं गाव व मुलीचं गाव अशा 3 ठिकाणी आरोपींनी हल्ला करूनही ते अजूनही मोकाट असल्याचं सांगण्यात येत आहे। संघटनांच्या बळावरचा अशा प्रवृत्ती सक्रिय असल्याचा आरोप करण्यात येत असून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी ही मागणी जोर धरू लागली आहे। न्यूज एक्सप्रेससाठी बुलढाण्यावरून अखिल यांची रिपोर्ट। जामनेर शहरामध्ये आज सायंकाळी एका कॅफेमध्ये एका मुलांसोबत काय मुलांचा वादविवाद झाला होता। ते वादविवादानंतर त्या मुलांना मारहाण केलं होतं आणि त्याला परत म्हणजे बस स्टँडजवळ आणून त्यानंतर परत मारहाण झाल्या होत्या। मग त्याच्यानंतर त्यांचे आई वडील त्या स्पॉटवर पोहोचला। त्यानंतर त्या मुलांना हॉस्पिटलला नेलं आणि हॉस्पिटलला उपचारादरम्यान त्याचं मृत्यू घोषित करण्यात आलेला आहे। या पूर्ण घटनेमध्ये पोलिसांनी आमचा FIR दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि आतापर्यंत आम्ही 2 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे आणि आतापर्यंत 8 लोकांचं नाव देखील आम्ही निष्पन्न केलेलं आहे। पोलिसांनी आमचं 4 टीम आम्ही LCB सहित म्हणजे इतर बाकी पोलीस स्टेशनची 4 टीम आम्ही तयार केलं। ते इतर आरोपींना देखील आम्ही लवकरात लवकर आम्ही अटक करणार आहे। सर्व लोकांना मी पोलीस डिपार्टमेंटमधून हीच आवाहन करू इच्छितो म्हणजे पोलिसांनी आपलं काम करतायत, कोणताही अफवा कोणी विश्वास करू नये। पोलिसांनी त्यांचं पूर्ण जबाबदारी पार पडत आहे। मी इन्व्हेस्टिगेट करते। एकदा इन्व्हेस्टिगेशनमध्ये पूर्ण आम्हाला क्लॅरिटी आल्यानंतर म्हणजे तुम्हाला आम्ही परत अपडेट करूया।